गॉट इट. आजीने सांगितलेला टास्क लक्षात आला माझ्या. हा, पण त्याच्यामध्ये अर्पिताला फेल करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना. आजीने अर्पितासाठी जो काही टास्क दिलाय त्यात अटी घातल्या असतील, त्या अटी मोडायला तिला भाग पाडायचं. याचा अर्थ अर्पिताची पहिल्याच परीक्षेत दांडी दूर होणार. नीलांबरी, ये इकडे. हो. पुढे ये. हां. काय लपाछपी खेळतेस? समोर ये अशी. काय चाललंय हे? घरात सून आली तरी तुझा बालिशपणा अजून संपत नाहीये. 4 डोकी गोळा करून कुचाळक्या करतेस. नाही, ते ना मी तिला. ए, इकडे ये. हॅलो ग्रॅनी. आजी आजी आजी. आजी म्हणायचं नाही मला तू. हा? ही कोण सुंदरी? हिच्याशी काय सागरगोटे खेळायला आलीस? हिच्या वयाची आहेस तू? घरात 100 कामं असतात बाईला, पण तू साळुंकी सारखी नाचतेस गावभर चोच घेऊन. अहो नाही, मी ना ते म्हणजे आम्ही. सारवा सारव करू नकोस. नवरा नाहीये मी तुझा मान खाली घालून ऐकून घ्यायला. आता जाताना बघ त्याची मान कशी ताट करून जाते मी, समजलीस? चल, मला इथल्या जवळच्या देवळात जायचंय. हो, जा ना जा. जा जा नाही, तू चल माझ्या बरोबर. मी कशाला? देवदर्शनाला? छे छे, देवाला आज इच्छा झाली आहे तुझं दर्शन घ्यायची. चल मुकाट्याने. हो. ते मी पर्स घेऊन येते. रिक्षाला पैसे लागतील ना? नाही, पायी पायी जायचं आणि पायी पायी यायचं, कळलं? चालत? चाल. तुला काय निमंत्रण पत्रिका द्यायला हवी का? नाही. चल तर. हा, येते. काय गे सुंदरी, नीलांबरीच्या कानात काय कुजबुजत होतीस? नथिंग. माझं बारीक लक्ष आहे ना तुझ्यावर. उडत्या पाखराची पिसं मोडणारी बाई आहे मी, लक्षात ठेव. चला का? हो, चला चला. जगदंब जगदंब. माझ्या आणि समीरच्या आयुष्यातून अर्पिताला काढून टाकायला देवानेच पाठवलंय आजीला. काय सॉलिड बॅटिंग करायला लागलास यार तू. ही बॅट ना एकदम सॉलिड आहे. मामीच्या बहिणीने दिली. अच्छा. आणि तुम्हाला माहिती नाही का, मी आधीपासूनच खूप छान क्रिकेट खेळतो. तुम्हाला माहिती नाही का बाबा?
मला कसं माहित असणार बाळा? मला तुझ्याबरोबर कधी खेळायची संधीच मिळाली नाही ना. मी राहत नाही ना तुझ्याबरोबर. पण बाबा, तुम्ही आमच्या बरोबर का राहत नाही? तुम्ही, मी आणि आई एकत्र राहिलो तर किती मजा येईल. हेच तुझ्या आईला कधीपासून समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण काय? नाही काय नाही. तू फार विचार करू नकोस. एक मिनिट, हे घे. ये! असंच खेळत राहिलास ना तर अजून मोठं गिफ्ट देईन. प्रॅक्टिस करत राहा, कळलं? नक्की? हो बाबा. चला निघायला हवं मला. अरे बाबांनी हाफ डे घेतला ना पिल्लू. बाबांना जायला उशीर होतो की नाही ऑफिसला? नाही. प्लीज प्लीज प्लीज. हा काय झालं खेळून? मजा आली ना बाबांसोबत खेळायला? हो मामी, खूप मजा आली बाबा बरोबर खेळायला. चला ते हातपाय बघा, धुवून घ्या आधी. बाबा, लवकर परत या. हा? हो बाळा, येतो येतो. हा जातो आता घरी. जा, हे घे. थँक्यू यार. थँक्यू यार. दादा काय करताय तुम्ही? वहिनी, तुम्हाला माहिती नाही तुम्ही काय केलं माझ्यासाठी. स्वतःच्या मुलाला भेटण्यासाठी तडफडतोय मी, पण आज तुमच्यामुळे त्याला भेटता आलं. त्याच्याबरोबर इतका वेळ घालवता आला. तो इतकं चांगलं क्रिकेट खेळतो आणि मला माहितच नव्हतं. तो बुद्धिबळ खेळतो, पण त्याच्याबरोबर मला बुद्धिबळ खेळता येत नाही. स्वतःच्या मुलाबरोबर खेळण्याचं सुख मला कधीच मिळालं नाही, पण आज तुमच्या दोघांमुळे ते शक्य झालंय. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही यार. काय हे बघ, अजूनही वेळ गेली नाही. सगळं नीट होईल. तू रागाच्या भरात डिवोर्सचे पेपर्स पाठवले. आता तुझी काही चूक नाहीये. माणसाचा शेवटी पेशन्स असतो आणि तो कधीतरी संपतो. पण अजून मी आशा सोडली नाही रे. हो दादा, आणि आज पूजा झाली आहे घरात. आजच्या चांगल्या दिवशी आम्ही तुम्हाला शब्द देतो. मी आणि समीर तुमचा आणि रेणुका त्यांचा संसार पुन्हा पहिल्यासारखा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. थँक्यू. बरं, अरे चल निघतो, उशीर होतोय मला. चल. आम्हाला एक मोठा ट्विस्ट आलाय घरात. त्याला कसं सामोरं जायचं हे आम्हालाही ठरवावं लागणार आहे. ट्विस्ट? काय रे, काय झालं? हो नाही, असं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे एक लांबलचक गोष्ट. सावकाश सांगू आम्ही तुम्हाला. बरं बरं. आता तुम्हाला पण उशीर होतोय आणि आम्हाला पण घरी जायचंय. आजी वाट बघत असतील. बरं समीर, काही गरज लागली तर मला कॉल करा. चल येतो. चला येतो. चल बाय, काळजी घ्या. हा कुलवृत्तांत तुला एका जागी बसून 24 तासात वाचायचा आहे. 24 तासांमध्ये एका बैठकीत अर्पिता मॅडम हे सगळं कसं पूर्ण करणार आहेत वाचून? मलाच टेन्शन आलंय आता. काहीतरी पर्याय शोधायला हवा. अर्पिता मॅडम, उन्हाळ्याचा एवढा चहा भेटतो? मी केलाय चहा, एकदम कडक मसालेदार चहा. पिऊन टाक. प्यायचा, नाही तर नाक धरून ना घशात होते डायरेक्ट. दादागिरी करायची सवय नाही गेली हा तुझी. आता काय प्यावाच लागेल मला. लहानपणी सारखा अर्धा अर्धा प्यायचा.
43 डिग्री तापमान आहे बाहेर. इतक्या गरमीत चहा प्यायचा की सरबत हे ज्याचं त्याने ठरवावं आता. मी म्हणजे चहा नव्हतो पित, ते मिठ्ठूने प्रेमाने केलं ना म्हणून पित होतो. ठीक आहे, प्या चहा. अर्पिता मॅडम द्या. नाही नको, प्या ना अहो, चहा. नाही, द्या हो. मिठ्ठू सरबतच पितो मी. काय चहा पिऊन ऍसिडिटी झाली तर तापमान इतकं वाढलंय आता की कोणी ऍसिडिटीचं औषध देईल का नाही माहिती नाही. हा. ठीक आहे. साखर कमी आहे. साखर कमी आहे? नको. नाही, बरोबर आहे. आता बरोबर आहे. सम्या, जामच घाबरतोस तू बायकोला. ए नाही, काही हरकत नाही. मी प्रेमाने केलेला चहा नंतर कधीतरी पी. कडक आहे चहा. कडक आहे सरबत. अर्पिता मॅडम, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. अहो बघा तरी माझ्याकडे. हे बघा, रागवणे इतका वेळ नाही आपल्याकडे. मला खरंच महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. ते आजीनी कुलवृत्तांत वाचनाचं जे काही टास्क तुमच्या समोर ठेवलंय, मला टेन्शन आलंय हो. म्हणजे 24 तासामध्ये ते कसं पूर्ण होणार आहे? तुम्ही कसं करणार आहात त्या? मला असं वाटतंय की आपण माघार घेऊया. आजीला जे काही सांगायचं, कसं समजवायचं तुम्ही ते बोलताय? नाही हा समीर, आता नाही. आता हे व्रत मला पूर्ण करायचंच आहे. आणि हो, माझ्यासाठी नाही, तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवलाय ना, तो सार्थ ठरवण्यासाठी. आणि तुम्हीच मगाशी बोललात ना की तुम्ही हे करू शकता, मग करून दाखवते ना मी. आणि हो, ही किती चांगली संधी आहे आपल्या लग्नाला सगळ्यांची मान्यता आणि आशीर्वाद मिळवण्याची. मी करेन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं, तुम्ही मगाशी चिडला का होता? मी हा, यांना काय झालं? आई अगं मारती कशाला मग? कशातला भोंगा काढ, हळू बोल. बाबांचा आग येत का चुकले? खात्री का? उठ खात्री.
जेवढे गणपती आहेत ते सगळे काढ. ला घे हातात. पहाटे गणपतीचे फोटो मिळाले नाहीत तर ही मदतीसाठी फोनाफोनी करेल. ह्या दोघांचे फोन गायब केले पाहिजेत.
केलेस सगळे, एकही मूर्ती शिल्लक ठेवली नाहीये मी. काम बंद करून टाकले. आता पहाटे ही बया जेव्हा उठेल ना, तेव्हा तिला गणपतीची एक काही प्रतिमा मिळणार नाही. आणि आजीने तर स्पष्ट सांगितलंय, व्रत सुरूच होणार नाही तर मग पहिली परीक्षा पास होण्याचा मुद्दाच येत नाही. आणि नवस आजीनेच तिला घराबाहेर काढलं म्हटल्यावर देव सुद्धा काही करू शकणार नाही, देव पण परत आणू शकणार नाही तिला. गणपती बाप्पा माफ करा आम्हाला, आम्ही हे घराच्या भल्यासाठीच करतोय ना. हे माफी माग, माफी माग. उठायच्या आधी आपण हे लपूया. चल चल, आवाज नको हळू. तिकडे जाऊ. हा कुलवृत्तांत तुला एका जागी बसून 24 तासात वाचायचा आहे. तुझं हे व्रत उद्या सकाळी ब्राह्ममुहूर्तावर सुरू होईल. गणेश पूजन अत्यंत महत्वाचं आहे. जर ते झालं नाही तर पुढच्या कुलवृत्तांत वाचनाला काहीही अर्थ राहणार नाही. गणेश पूजन करायचं. किती वाजलेत? मोबाईल कुठे गेला? तीन वाजले. आवरायला पाहिजे लवकर. बाप्पाची मूर्ती कुठे गेली? देवांचे फोटो पण नाहीये तिथे. असे कसे गायब झाले? नाही, काहीतरी गडबड आहे. कोणीतरी मुद्दाम केलंय. मला गणेश पूजन करता येऊ नये म्हणून. नाही, समीरना नको उठवायला. त्यांना लगेच कळेल की हे कोणी केलंय आणि त्याचा त्यांना खूप त्रास होईल. बाबांनी दिलेल्या मूर्तीची पूजा करते. बाबांनी दिलेली मूर्ती गायब, भिंतीवरचा गणपतीचा फोटो गायब, कॅलेंडर पण गायब. काय करू मी आता? मोबाईल मधल्या गणपतीची पूजा करते.
फोन पण गायब केलाय लोकांनी माझा. समीरचा फोन. समीरचा पण फोन नाहीये इथे. आम्हा दोघांचे फोन नाहीये तिथे. आता काय करू आता मी? गणेश पूजन कसं होणार? ब्राह्म मुहूर्तावर गणेश पूजन नाही झालं तर कुलवृत्तांत वाचन सुरू करता येणार नाही. मग आजींनी दिलेल्या परीक्षेत मी पास होणार नाही. मग आजी मला सून म्हणून कधीच मान्यता देणार नाहीत. काय करू मी? काय करू? बाप्पा बाप्पा तुझी खूप गरज आहे रे आता. प्लीज मला मदत कर. प्लीज प्लीज प्लीज. अगं ये ठमाई, उठ उठ पटकन. काय आजी? अगं आजी बिजी काय नाही, गणेश पूजनाला हजर असायला हवं. आवर लवकर. चल 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 हो, चल. उठले, चल उठले. उठलीस ना? हा चल चल. अरे तुम्ही सगळे असे पुतळ्यासारखे उभे का आहात? ब्रह्ममुहूर्ताची वेळ टळून चालली आहे ना. गणेश पूजन नाही का करायचं? अर्पिता कुठे आहे? का अजून अंथरुणातून उठलीच नाहीये? नाही नाही आजी, उठल्यात त्या. हो उठलीये ना, पण कुठे गेलीये कुणाला काहीच कल्पना नाही ना. कल्पना नाही म्हणजे? म्हणजे घरातून गायब झालीये ती. हे दीदी, उगाच एवढ्याचं एवढं करू नकोस. मी फोन करून बघतो, थांब. काही काळजी नको करूस. अर्पिता घराबाहेर पडल्यानंतर दोघांचे फोन जागेवर ठेवलेत मी. हे काय, इथेच आहे फोन. हे, बघितलं, फोन सुद्धा इथेच ठेवून गेली. गेली कुठली? पळाली पळाली ती. मला वाटतं आजींनी सांगितलेल्या परीक्षेला घाबरली असेल ती. अगं मग त्यापेक्षा सरळ सांगायचं ना आजींना की मला परीक्षा द्यायला जमणार नाही. हे असं न सांगता पळून कशाला जायचं? म्हणजे आजींचा अपमान करायची काय गरज होती? आजी, अर्पिता मॅडम अशा नाही आहेत खरंच. त्या असतील इथेच कुठेतरी. मी जाऊन बघून येतो त्यांना. फक्त 15 मिनिटाची वेळ आहे ब्राह्ममुहूर्त संपायला. लवकर जाऊन घेऊन ये तिला. समीरला काही म्हणू दे. मग आजी तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर खरंच या अर्पितेला सून म्हणून मान्यताच दिली नसती.
पण तुम्ही चांगल्या स्वभावाच्या म्हणून एक संधी देऊन बघितली. पण त्या संधीचं सोनं करायचं सोडून ही पोरगी बघितलं गेली पळून. हो दिदे, आपलं नाक कापलं आजींसमोर. भावकीमध्ये आता काय तोंड दाखवणार आपण? आजी चल माझ्या बरोबर. कुठे? वेळ कमी आहे ना आपल्याकडे, 15 मिनिटं आहेत ना. आत्ता प्रश्न उत्तर नको आजी, चल ना. अरे पण सांग. चला चला सगळ्यांनी चला, चला चला सगळे चला.